लपंडाव मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता कान्हाने सखीला मनवण्यासाठी खूपच सुंदर शक्कल लढवलेली असते आणि त्याचसोबत इकडे आता सरकार आणि नंदाचं नातं नेमकं काय आहे आणि आता सरकार नंदाची सेवा आणि सरकार नंदा जसं म्हणेल तसंच का बरं वागत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे सखी आणि कान्हासमोर आलेल्या असतात। हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय आता सरकारने डाव जिंकूनही हरलेला आहे आणि तो म्हणजेच की सरकारला फक्त सखीची प्रॉपर्टी हवी असते, पण ज्या वेळेला सखी प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार त्यावेळेला कान्हाने सरकारचं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला। सोबतच आता सखीने कान्हाला घटस्फोट द्यावा हे सुद्धा तिने आता ठरवून केलं, पण शेवटी कान्हाने सखीसमोर अशी काही अट घातली की त्यामुळे सखीला काढता पाय माघार घ्यावाच लागला असतो। कारण कान्हा म्हटलेला असतो, जर आपण लिगली घटस्फोट घ्यायला गेलो तर मग इथे आपल्याला कोर्टाकडून सुद्धा 6 महिने एकत्र राहण्याची आणि 6 महिने नात्याला संधी देण्याचा एक चान्स द्यावाच लागणार आहे आणि ते त्याच पद्धतीने सांगतील, मग आपण 1 महिना आपल्या नात्याला चान्स देऊया असं तो म्हणत असतो। तर आता दुसऱ्या बाजूला जेव्हा इकडे आता काय झालं आहे, कशा पद्धतीने इथे हे सगळे फासे उलटे पडलेत, त्याच वेळेला नंदाची इथे धमाकेदार एंट्री होते। जेव्हा नंदा येते तेव्हा मात्र सरकारच्या चेहऱ्यावरचा रंग गायब होतो, तिचा पाहुणचार होतो, ती तिला तेजुडी म्हणते। मग सखी विचारत असते, आई ही कोण आहे? तेव्हा आता इकडे सरकार म्हणत असते, अगं त्यांनी मला लहानपणी सांभाळलं आहे। काय? हो, मग ह्या तुझ्या आई समानच झाल्यात ना? मग आता ती म्हणत असते, खरंच तर तुम्ही नंदा काकू आलात ना, मला आनंदच झालाय। मग आता दोघी जणी सरकारच्या खोलीमध्ये जातात। आता जेव्हा सरकारच्या खोलीमध्ये जातात तेव्हा मात्र सरकारचा तोरा हा वेगळाच असतो। ती नंदावर आवाज चढून बोलत असते आणि म्हणत असते, काय गे, कशाला आली आहेस तू इथे? तेव्हा नंदा म्हणत असते, मी कशाला आली? अगं तू का पळून आलीस? आणि तू पळून आलीस त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत, तुझ्या लक्षात तरी येते का? तू अशी कशी काय वागलीस? मला धोका द्यायचं ठरवलंस तरी कसं? अगं मी तुला इथे पैसे कमवायला शिकवलं। तेव्हा सरकार म्हणत असते, तू जरी मला पैसे कमवायला शिकवलंस ना तरी सुद्धा माझ्या तालावर इथे कितीतरी लोक नाचत होते आणि त्यामुळे तू सुद्धा माझ्याकडून भरपूर कमाई केलीसच ना। मग आता इकडे सखी म्हणत असते, खरं तर आता इकडे हे दोघी जणी खोलीमध्ये काय करताय ते एकदा जाऊन पाहिलं पाहिजे असं म्हणून आता सखी इकडे तेजस्विनीच्या म्हणजे सरकारच्या खोलीकडे येत असते। त्याच वेळेला ती म्हणत असते, हे बघ, तुला असं वाटत असेल की मी इथून निघून जावं, तू मला घराच्या बाहेर हकलशील, पण असलं काही एक होणार नाही। तेव्हा ती म्हणत असते, हे बघ, जशी आलीस तशी निघून जा। तर आता प्रेक्षकांनो, ही नंदा नेमकी कोण आहे? तर ही नंदा आहे मनस्विनीला सांभाळणारी एक बाई, म्हणजेच एक कोठेवाली। हो, जेव्हा मनस्विनी तिथून बाहेर पडली होती तेव्हा मनस्विनी खूप जास्त दारू पित होती आणि त्याच संधीचा फायदा ह्या नंदाने घेतला आणि त्यानंतर तिला चांगलाच वापर करून घेतला ते मनस्विनीचा आणि त्यानंतर तिच्या जीवावर ह्या नंदाने खूप सारे पैसे कमवले। पण जेव्हा आता मनस्विनीला समजलं की इकडे ह्या तिच्या बहिणीचं म्हणजेच तेजस्विनीचं खूप चांगलं चाललं आहे, तिचा नवरा राघव कामत चांगला मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्यांना एक छोटी मुलगीसुद्धा झाली आहे। तेजस्विनी आणि मनस्विनी ह्या दोघीजणी सुद्धा जुळ्या बहिणी। मग आता त्याच गोष्टीचा फायदा इथे मनस्विनीने घ्यायचं ठरवलं। ती आता नंदाचा कोटा सोडून तिथून निघून आली, पण नंदाचं मात्र चालतं बोलतं इथे पैसे कमवण्याचं मशीनच निघून गेली। मनस्विनी म्हणजे इथे अंडी देणारी कोंबडीच, सोन्याचं अंडी देणारी कोंबडीच, पण ती निघून गेली त्यामुळे नंदाचा धंदा पूर्ण बसला होता। तिला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नव्हत्या। बरेच दिवस तिने शोध घेतला, पण शोध घेऊन सुद्धा ती काही तिला सापडली नाही आणि त्यानंतर जेव्हा ती इथे आली, तिथे आल्यानंतर तिने पुढे काय काय केलं, कशा पद्धतीने इकडे राघवला मारल्यानंतर तिने काय काय गोष्टी केल्या, हे सगळं काही आपल्याला तर माहितीच आहे। पण तरी सुद्धा प्रेक्षकांनो, जेव्हा आता नंदा समोर येऊन उभी राहिली आणि नंदा समोर येऊन उभी राहिल्यानंतर आपण पाहतोय की आता इकडे मात्र
ही मनस्विनी तिच्यासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, असं काही बी करू नको. हे बघ, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. तुला पैसे पाहिजेत ना, मी तुला सगळे पैसे देईल, जेवढे पाहिजेत तेवढे देईल. आणि अजून एक गोष्ट सांगते, आता ह्या राघवांची ही कामतांची प्रॉपर्टी माझ्याच नावावर होणार आहे आणि त्यामुळे मी तुला सांगते की शांत बस प्लीज, हे सगळं असं काही करू नको. मग आता ती म्हणत असते, नाही असं करू नकोस म्हणजे नेमकं काय करू नको? अगं तू एवढंच नाही केलं तर आत्ता जी बहीण तू एवढे वर्ष 17 वर्ष डांबून ठेवली होतीस, त्या बहिणीला सुद्धा इकडे तू त्या उंच टेकडीवरून धक्का देऊन मारून टाकला आहेस. ही गोष्ट सुद्धा मला चांगलीच माहिती आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, तुझ्याकडे काय पुरावा आहे? आणि त्यानंतर मग आता मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ ती दाखवते आणि त्यानंतर मात्र इथे सरकारची बोलती बंद झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता सरकारने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो आणि तो प्लॅन वर्क करण्यासाठी तो आता सखीकडे आलेला असतो. जेव्हा कामतांच्या घरामध्ये तो येतो तेव्हा सखी म्हणत असते, तू पुन्हा इथे का आणि कशासाठी आला आहेस? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, काय हे बेबी सरकार, मी तुम्हाला कालच सांगितलंय 1 महिना आपल्या नात्याला आपण चान्स देणार आहोत. मग मला सांगा, आपण जर दोघेही जण वेगळे राहिलो तर मग नात्याला चान्स कसा काय देणार आहोत? असं शक्य तरी आहे का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता हे सर्व काही झाल्यानंतर लगेचच इकडे असं की म्हणत असते, म्हणजे नेमकं काय? त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय? तर आता मी इथेच राहणार आहे आणि इथेच राहून सगळ्या काही गोष्टी मी इथे करणार आहे. तुमच्यासोबत 1 महिना राहायचंय आणि 1 महिना राहिल्यानंतरच हे सगळं काही होणार आहे. आता इकडे सखीला काहीही बोलता येत नसतं. मग आपण पाहतो इकडे आता नंदा म्हणत असते, बोल आता काय बोलणार आहेस तू? सांग ना, काय सांगणार आहेस? अजून सुद्धा मी घराबाहेर निघून जायचं का? त्यावेळेला ती म्हणत असते, नेमकं तुला माझ्याकडून काय हवं आहे? त्याच वेळेला इकडे ती म्हणत असते, काय हवंय म्हणजे मी आता इथेच ह्याच घरामध्ये राहणार आहे आणि काही जरी झालं तरी मी इथून कुठेही जाणार नाही. आणि आणखी एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, इथे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथे तू माझी मोलकरीण बनून राहायचं आहेस, माझी सेवा करायची. कसं आहे ना, माझे पाय इथे बरे दिवस झालं कुणी चेपले नाहीयेत, मग आता ते पाय दाबून द्यायचं सगळं तू करायचं आहेस. आता इकडे सखीसमोर कान्हा हे सगळं काही बोललेला असतो आणि त्याच वेळेला सखी म्हणत असते, हे बघ कान्हा, तू खूप चुकीच्या पद्धतीने विचार करतोयस. मी असलं काही करणार नाही आणि त्याचबरोबर तुला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही. मग आता तो म्हणत असतो, का नाही मला इथे राहण्याचा अधिकार? काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथेच राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे सांगत असतो. आता हे सर्व काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सखी त्याला जा म्हणत असते, पण त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही. ही गोष्ट सुद्धा तेवढीच तुम्ही बेबी सरकार नीट आणि व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवायची आहे, समजलं? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती रडायला लागत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, तुम्हाला भीती वाटते का की तुम्ही एकदा नाही तर दोनदा तीनदा माझ्या प्रेमात पडाल म्हणून? तेव्हा ती म्हणत असते, हे बघ मला असलं काही वाटत नाही, उगाचच तू नाही त्या गोष्टींचा इथे सुतावरून स्वर्ग गाठू नकोस. मग आता तो म्हणत असतो, मग का तुम्हाला असं वाटतंय की मी इथून निघून जावं म्हणून? हे बघा, मी असलं काही पण करणार नाही, मी इथून कुठेही निघून जाणार नाही, मी कायमचा इथेच राहणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे सांगत असतो. त्याच वेळेला सखी मात्र रडायला लागते आणि रडत असतानाच कान्हा तिला सावरत असतो. त्याचबरोबर तिथे बाजूला असलेलं एक मोरपंख जे आहे तो हातामध्ये घेतो आणि मोरपंख हातामध्ये घेतल्यानंतर तो आता मोरपंख इथे लगेच सखीच्या चेहऱ्यावरून फिरवत असतो आणि म्हणत असतो, नाही आपलं नातं हे एवढं सहजासहजी तुटणारं नाहीये. हा सणा जो आहे ना तो त्याच्या सखीपासून कधी वेगळा होणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा सखी आणि कान्हाचं नातं हे परमनंटली आहे आणि ते दोघेही जण इथेच राहणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला सखीला आता अश्रू अनावर होतात, पण आता ती वाहवत जात नाही. तिचं असं म्हणणं असतं की नाही, आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्यात ना त्या गोष्टी खूप झाल्या, पण आता तरी मी इथून पुढे त्याच्या जवळ जाण्याचा किंवा इथे त्याच्या प्रेमात पडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अजिबातच त्याला इथे जिंकून सुद्धा देणार नाही, असं स्पष्टपणे तिचं म्हणणं असतं. पण किती नाही म्हटलं तरी आता कान्हा एवढ्या दिवसाने आलेला आहे आणि कान्हा एवढ्या दिवसाने आल्यामुळे आता इथे ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा हा आता ह्या खोलीमध्ये राहायला नको, असं सुद्धा आता इकडे वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपण इकडे पाहतो की आता हे ह्या दोघींचं बोलणं सुद्धा सखी आणि त्याचबरोबर कान्हा ह्या दोघांनी सुद्धा ऐकलेलं असतं. आणि जेव्हा सखी आणि कान्हा ह्या दोघांनी ते बोलणं ऐकलेलं असतं त्यावेळेला मात्र आता इकडे सरकारने कसं तरी उडवाउडीचं उत्तर देऊन त्यांना पाठवून दिलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता सरकारच्या खोलीमध्ये कान्हा जातो आणि म्हणत असतो, काय मग सरकार, तुम्ही मला घराच्या
घराच्या बाहेर काढण्यासाठी सखीला बऱ्याचदा इथे प्रवृत्त केलं, घटस्फोट द्यायला सुद्धा लावला. पण तुम्हाला काय वाटतं मी तिच्या आयुष्यातून एवढ्या सहजासहजी निघून जाईल? असं अजिबातच होणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तिच्या आयुष्यातून कधीच कुठेच निघून जाणार नाही. ही गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा. 1 महिन्यामध्ये मी तिला आता इकडे पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पाडणार आणि त्याचबरोबर 1 महिन्याचं मी तुम्हाला चॅलेंज देतो. ह्या 1 महिन्यामध्ये नाही तुम्हाला ह्या घरातून बाहेर काढलं तरी पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता ही जी काही नंदाबाई बनून आलेली आहे ना, ती नंदा कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध तर मी घेणारच. पण मला असं का वाटतंय की नक्कीच इथे काहीतरी असावं जे की तुम्ही नंदाबाईशी रिलेटेड आहे आणि त्या सगळ्या गोष्टी शोधून काढण्याचा हा कान्हा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला हे सगळं काही मी ओपन चॅलेंज देत आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावेळेला मात्र इथे आता हे जे काही सरकार आहे त्या सरकारला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करत असते, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्याच्या हाती कोणताही पुरावा लागता कामा नये, काही जरी झालं तरी सुद्धा ह्याच्यापासून सावध राहिलंच पाहिजे. मग आता इकडे ही पाहत असते की आता काय करू, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्याच्या हाती काही लागलं गेलं नाही पाहिजे असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे की आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे की कानाला कशा पद्धतीने घरामध्ये ठेवते आणि काय करते. तर भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत. कारण आता इकडे सरकारचा शेवटी पर्दाफाश होणार असतो आणि सरकारचा पर्दाफाश झाल्यानंतर आता कशा पद्धतीने आणि काय काय ती करते हे पाहणं फारच रंजक असणार आहे. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा ट्विस्ट सोबत.